ते 2 तास उशिरानं म्हणजे 7 वाजता म्हणजे तुला तरी तांत्रिक बिघाड आल्यानंतर उशिरा उठलं असं करत आहे. वारंवार ज्या कंपनीचा विमानातून अपघात अजित पवारांचा झाला त्याच विमान कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टमने म्हणा किंवा विमानाने म्हणा प्रवास करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? कारण त्याच्यावर तुमच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार वारंवार आरोप करत आहेत आणि ते तुमचं कुटुंबीय सुद्धा आहे. कुटुंबीय म्हणून तुम्हाला काळजी वाटते नेमकं काय? नाही नाही, 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला खरंच याची माहिती नाही, कारण का म्हणजे असं झालं असेल हे मी तुमच्याचकडून ऐकते. त्याच्यामुळे अर्थातच तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं असेल मला त्या म्हणजे मला तर पार्थ किंवा वहिनी किंवा सुनील तटकरेजी यांना अर्थातच काळजी वाटली. जर टेक्निकल फॉल्ट झाला असेल तुम्ही म्हणताय तरी अर्थातच चिंताजनकच विषय. कारण का एखाद्या विमानात आपण बसतो आणि त्याच्यात जर टेक्निकल फॉल्ट आला असेल तर हे अतिशय चिंतेची बाब आहे पहिली. कारण का कुठलीही म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी गाडी असेल, रेल्वे असेल किंवा विमान असेल ह्याच्याबद्दलच्या सुरक्षिततेबद्दल सातत्याने मी स्वतः संसदेतही बोलते आणि तुमच्याशी अनेक वेळा बोलले. आता ही जी कंपनी आहे ह्याच्याबद्दल आरोप प्रत्यारोप होत राहत आहेत, पण 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आता ते खरंच वहिनी त्या विमानाने गेल्या आहेत का नाही मला माहिती नाही, कारण का माननीय प्रधानमंत्र्यांनीच एक आवाहन केलं आहे सगळ्यांना ऑस्टेरिटीचं म्हणजे कमी खर्चाचं. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार अजूनही प्रायव्हेट विमानाने जाते का नाही किंवा हेलिकॉप्टरने जाते. ताफे तुमच्या चॅनलवर दिसतात, त्याच्यामुळे ताफे अजून फिरत आहे ते दिसत आहे. पण प्रायव्हेट विमानाने वहिनी गेल्या का नाही किंवा कोणी हेलिकॉप्टर हे सरकार वापरते का नाही मला ह्याची माहिती नाही. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं आहे की सगळ्यांनी सगळे खर्च कमी करा आणि तो प्रयोग आम्ही सगळेच प्रांजळपणे करतोय. कारण का हा विषय वहिनी प्रायव्हेट विमानाने गेल्या हा नाही आहे, हा लार्जर कॉन्टेक्स्टसाठी त्या म्हणजे की आज तेलाची काय परिस्थिती आहे, महागाई काय झालेली आहे, तेल कमी आहे. त्याच्यामुळे हा म्हणजे जे माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं म्हणजे मी एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते का हा काही प्रेस कॉन्फरन्सचा विषय नाही, पण माझे जे व्याही आहेत त्यांनी नागपूरचं रिसेप्शन पुढे ढकललं कारण का त्यांच्याकडे 3-4 हजार लोक येणार होते. मग त्यांचं म्हणलं की माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं त्याच्यामुळे मग आपण लग्न आता आहे ठरलं तर आपण करूया वेळेवर, पण रिसेप्शन कधीही करता येतं. तर रिसेप्शन लखानी फॅमिलीनी पुढे ढकललं आहे, ऑस्टेरिटी माननीय प्रधानमंत्री म्हणाले म्हणून. त्याच्यामुळे हे प्रायव्हेट प्लेन किंवा हेलिकॉप्टरचं काय मला माहिती नाही, पण 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की खरंच ते विमानाने गेले का नाही हे मला माहिती नाही, त्याच्यात टेक्निकल स्नॅग आला का नाही हे मला माहिती नाही. पण जर टेक्निकल स्नॅग आला असेल तर हे चिंताजनक आहे आणि या चार्टर्स आणि याचा मेंटेनन्सचा वारंवार हा उल्लेख आणि डेटा सांगतो. म्हणजे दादाचे ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट झाला याची अनेक उत्तरं अजूनही आमच्याकडे आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून एक बहीण म्हणून अर्थातच त्याची उत्तरं मला हवी आहे. आज नाही उद्या आपण उत्तरं हवी आहे जी आम्ही प्रत्येक वेळेस मागतो संसदेमध्ये. कारण का दादा फक्त माझा भाऊ नव्हता, या राज्याचे उपमुख्यमंत्री होते. ज्या पद्धतीने ते क्रॅश झालं मग मेंटेनन्सचा प्रॉब्लेम होता का, मग त्याला जबाबदार कोण ह्याची उत्तरं तर द्यावी लागतील. आज माझा भाऊ गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरावर हा दिवस येऊ नये. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या टेक्निकल प्रॉब्लेम्स हे चिंताजनक आहे आणि मी स्वतः वहिनींना आई प्रेस झाल्यावर नक्की त्यांच्याकडून माहिती घेईन. कारण काही चिंताजनक आहे की आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती जर एखाद्या चार्टरने जात असेल आणि त्याच्यात टेक्निकल स्नॅक झाला असेल ते अर्थातच चिंताजनक आहे. नाही बघा, त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं काय डिस्कशन भारतीय जनता पक्षावर झालं आहे हे मला कसं माहिती असेल. मी दुसऱ्याच्या घरात कशाला जा. नाही, त्यांच्या गटात कोण नेता होणार आहोत त्यांनी ठरवायचा ना निर्णय. आमच्या पक्षामध्ये आदरणीय पवार साहेब हे आमचे नेते कालही होते, आजही आणि उद्याही राहणार. आता त्यांच्या गटामध्ये दादा गेल्यानंतर त्यांनी कुणाला नेता मानायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोण सांगणार? प्रत्येकाने आपला नेता आपण ठरवायचा असतो. आमचा नेता आम्हाला माहिती आहे, त्यांचा नेता कोण आहे त्यांनी ठरवावं. पुन्हा माहिती अशी येते की लाडकी बहीण ज्याचा तुम्ही उल्लेख केला, सामाजिक न्याय विभागातून पुन्हा 344 कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणीकडे वळता करण्यात आल्याची माहिती मिळते. याच्यापूर्वी सुद्धा संजय शिरसाट त्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्या विभागाचा निधी पळवला गेला होता. आता दुसऱ्यांदा त्यांच्या विभागाचा निधी पळवला गेला. आता वर्तमानपत्रात आणि माध्यमातून अशी माहिती मिळते आहे की सर्व शिक्षा अभियान असेल, सर्व शिक्षा अभियान म्हणजे शिक्षणाचे पैसे आणि सामाजिक न्यायाचे पैसे
हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जातात असं सातत्याने हे माध्यमातून आणि वर्तमानपत्रात ही सगळी माहिती येते. हे अतिशय चिंताजनक आहे आणि ही गोष्ट मी आज नाही गेले 2-2.5 वर्ष म्हणते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अडचणीत आहे. ह्याच्याबद्दल जे टेक्नोक्रॅट्स आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, जे तर अर्थतज्ज्ञ आहेत, त्या सगळ्यांना बोलवा. महाराष्ट्रात अतिशय चांगले अर्थतज्ज्ञ आहेत.